राज्याचं आरोग्य अतिशय चांगलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा एकूणच आरोग्याच्या सेवा मिळतात, त्यामुळे निश्चितपणे सगळेच लोक अतिशय समाधानी आहेत. पण तुम्ही हे लावलाय, मास्क लावलाय. अच्छा अच्छा अच्छा. चौकशी समिती सुद्धा नेमली गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये गोकुळचे इलेक्शन कसे होणार याबद्दल चर्चा आहे. आणि महायुतीच्या नेत्यांमध्येच वेगळे मतमतांतर पाहायला मिळतात. कोणी म्हणते की बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करतोय, कोणी म्हणते महायुती म्हणून निवडणूक लढवायची. नाही, दोन गोष्टी आहेत. जिल्ह्यातल्या सगळ्याच निवडणुका यापूर्वी सुद्धा महायुती म्हणून आम्ही लढले, त्यामुळे ही निवडणूक सुद्धा महायुती म्हणून लढावं अशा पद्धतीच्या सगळ्याच प्रमुख नेत्यांचं मतप्रवाह आहे. आणि मला असं वाटतं की राज्यातल्या प्रमुख नेत्यांचा सुद्धा तशाच पद्धतीच्या सूचना आम्हा सगळ्यांना आहेत. आता ठीक आहे, एकूण निवडणुकीमध्ये एकूण पात्र अपात्रची यादी, त्या यादीप्रमाणे पुढच्या 8-15 दिवसांमध्ये, महिन्याभरामध्ये याच्याबद्दलचा निकाल लागेल. परंतु आम्ही महायुती म्हणूनच या गोकुळच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. पण ज्यांनी या सगळ्या गोकुळच्या संदर्भामध्ये सभासद नोंदणीवरून तक्रारी केलेल्या आहेत, त्यांच्या मागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचा आरोप विद्यमान चेअरमनांनी केलेला आहे. कोण या अदृश्य शक्ती आहेत, काय बोललं जातं? प्रश्न असा आहे की आता अजून निवडणूक सुरू व्हायची आहे. निवडणुकीपूर्वी साधारणतः प्रत्येक माणसांच्या आपल्या आपल्या पद्धतीने ज्या ॲक्टिव्हिटी चालल्या त्यातला तो भाग असेल. परंतु ती अदृश्य शक्ती कोण ही आता ज्यांनी त्याच्याबद्दलची जे काय बोलले असतील, मला असं वाटतं त्यांनाच त्याची कल्पना असेल. दुसरा एक प्रश्न म्हणजे आज अंजली दमाने यांनी गंभीर आरोप केलेला आहे. अशोक राजकीय बंधूबाबा प्रकरण गाजते सध्या राज्यामध्ये. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांना 17 कॉल, ऑफिशियल 17 कॉल आणि एक कॉल तर 21 मिनिटांचं त्याचं संभाषण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. आणि यावरून कारवाईची, एकनाथ शिंदेंवर कारवाईची मागणी आता अंजली दमाने करतात. माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच विनंती आहे की लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक लोकांशी आम्हा सगळ्यांचा संपर्क येतो. अनेक लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं संपर्क करत असतात. याचा अर्थ त्या सगळ्या घटनाक्रमांशी आमचा संबंध जोडणं हे अतिशय चुकीचं होईल. बऱ्याच वेळा असं होत असते की आम्ही समोर उभारलं असतोय, कोणीतरी येतोय आणि आम्हाला सगळ्या मंडळींना म्हणतो की माझ्या ह्यांच्यासोबत फोटो काढा. कोणीतरी असं म्हणतोय की जाऊन चला तिथं नमस्कार करायला पाहिजे. लोकांच्या भावनेचा विषय असतोय. ज्यावेळेला अशा पद्धतीचं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर येतं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण सगळेजण जागे होतोय. जागे होताना इतकं होतं की आता जगातल्या सगळ्या गोष्टींचा सगळं सेंट्रलाइज पॉईंट ते होतं. पण मी कालसुद्धा पुण्यामध्ये अशाच पद्धतीने पत्रकार परिषदेत सांगितलं की असे अनेक खरात आहेत की ज्यांच्यापासून आम्ही सगळ्यांनी, लोकप्रतिनिधींनी, समाजातल्या प्रमुख मान्यवरांनी, मीडियाने सुद्धा आता अशा गोष्टींच्याबद्दलसुद्धा सावध राहायला पाहिजे. लोकांनी नतमस्तक कोणासमोर व्हावं तर देवासमोर व्हावं. परंतु देवाचा अवतार असल्याचा भास करणाऱ्या माणसांसमोर काय करावं याच्याबद्दलची स्पष्टता सुद्धा आपण घ्यायला पाहिजे. कार्यकर्त्याची भावना म्हणून, भावनेचा प्रश्न म्हणून जाऊन पाया पडणं किंवा भेट घेणं, फोटो आज त्यांनी आरोप केला कॉलच्या संदर्भात 17 कॉल ऑफिशियल, त्यातला एक कॉल 21 मिनिटांचा एक कॉल. मी आपल्याला सांगतो, अनेक लोक आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांच्या संपर्कात येत असतात. वेगळ्या पद्धतीने माणसं आपल्याला भेटत असतात. काही लोक आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातलाच एक भाग असेल. अनेक लोकांना भेटणारा अनाथांचा नाथ एकनाथ अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे ते सगळ्यांनाच भेटतात. त्यामुळे त्यांना कुठं माहिती होतं की हे अशा घटनाक्रमांमध्ये असा माणूस दोषी आहे आणि त्याच्याशी आपल्याला बोलायला पाहिजे. चुकीच्या गोष्टींबद्दल ते समर्थन तेही नाही आणि कोणीच करणार नाही. मला असं वाटतं खरातांची चौकशी चालली आहे. त्या चौकशीमध्ये योग्य त्या गोष्टी होतील आणि ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्याच्याबद्दल शासन कठोर निर्णय घेणार आहे. आता याला फाटे फोडण्यासाठी प्रत्येकाने, मग कालसुद्धा मला एकाने विचारलं मुंबईमध्ये की त्याच्याबरोबर कोणती डॉक्टर होता, ते अमुक गोळ्यात देत होता. अरे गोळ्यात देणारा असेल तर त्याच्यावरती सुद्धा जे चुकीचं असेल तर कारवाई होणारच ना. मला असं वाटतं की जे चुकीचं आहे त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित येऊया. साहेब, आरोग्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की गर्भलिंगा संदर्भात एक मोठी आपली शासकीय यंत्रणा राबवणार आणि अशांची वेळ PCPNDT कायद्यात पण काही बदल करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने काय विचार केलेला आहे? मी आपल्याला सांगतो, गेल्या वर्षभरामध्ये PCPNDT ॲक्टमध्ये ज्या पद्धतीची आपण सुधारणा केल्या, डिकॉय असणारा म्हणजे जो खबरी जातोय त्या खबरीसाठी 1 लाख रुपये दिले, डिकॉयसाठी 1 लाख रुपये केले. पूर्वी सगळ्या मिळून 10,000 रुपये मिळत नव्हते. लोक पुढे येत नव्हते. आम्ही सगळ्यांनी याच्याबद्दलचे नियम एकदम स्ट्रिक्ट केले. कालसुद्धा हाऊसमध्ये अनेक लोकांनी त्याच्याबद्दल अर्धा तासाचं डिबेट झालं आणि हाऊसमधल्या डिबेटनंतर तात्काळ मी बैठक घेतली आणि मला असं वाटतं की जे सगळे हॉस्पिटल आहेत की ज्या हॉस्पिटलनी अशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला आहे त्या सगळ्यांना सुद्धा रजिस्टर करण्याबद्दलचा निर्णय घेतला, त्याच्याबद्दलची कारवाई झाली. अशा पद्धतीचं काम करणाऱ्या कुठल्याही हॉस्पिटलचा, व्यक्तीचा जरासुद्धा आम्ही काही करणार नाही. त्याच्याही पुढे जाऊन आम्ही असं केलं आहे आणि मी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की अशा गोष्टी करत असतील तर अशा सगळ्या लोकांवरती मोकापर्यंतचा कायदासुद्धा आपण करता येईल का,
तर निश्चितपणे त्याच्याबद्दल लॉ अँड ज्युडिशरीकडे आपण ओपिनियन दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो. मला असं वाटतं की PCPNDT ॲक्ट कठोरपणानं राबवणं ही सरकारची प्राथमिकता आहे आणि आपल्याला त्याचे दृश्य स्वरूपात अजूनसुद्धा पुढच्या टप्प्यात अजूनही त्याचं कामकाज दिसेल. युवराज पाटील ज्या ठिकाणी पकडला गेला, ज्या हे करताना गर्भलिंग निदान करताना, ते हॉस्पिटल मात्र आजही ओपन आहे, त्याला सील केलेलं नाही. आरोग्य विभाग कुठेतरी याकडे दुर्लक्ष सगळ्यावरती कारवाई होईल. मी तुम्हाला काय सांगतोय, पण त्याची एक नियमावली आहे, नियमावलीप्रमाणे काम होईल, त्याप्रमाणे जे काय असेल ते काम होईल. कुठल्याही कायद्याच्या पेक्षा मोठा कुणी नाही. दुर्दैवानं काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी त्याच्याबरोबर एका बाजूला करणारा आणि करणाऱ्याबरोबर त्याच्यात सहभागी होणारे सुद्धा तेवढेच दोषी आहेत. अजूनसुद्धा ही मानसिकता जी आहे ती दुरुस्त करणं गरजेचं आहे. आम्ही त्याच्यासाठी सुद्धा प्रबोधनाचं काम सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन करण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्या तालुका कमिट्या, जिल्हा कमिट्या, त्याच्याबद्दलची विशेषतः जिल्हा कमिट्या, त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या स्टेट लेवलची कमिटी आणि जिल्हा कमिट्यासुद्धा आपण अस्तित्वात आणले. मधल्या टप्प्यात त्या सगळ्या कमिट्यांचं काम होत नव्हतं. आता ते स्वतः त्याची मीटिंग मी घेतोय, प्रोसिडिंग, आणि त्या प्रमाणात त्याची कारवाई करतोय. आपल्याला अजूनही चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्याचे मिळतील आणि ही गरज आहे. कारण महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं ह्या अशा पद्धतीच्या घटना की ज्या घटनांमुळं पुरोगामी महाराष्ट्राचं सुद्धा एक कुठंतरी प्रतिमा मलिन होते, त्यामुळे साहजिकच आम्ही हे काम गतीने करतो. राज्यात खूप मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडतो, गारपीट होते, शेतकऱ्याचं नुकसान होते. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, नुकसान देखील झाली. मात्र अधिकारी सध्या सुट्टीच्या मोडमध्ये पाहायला मिळतात. आज सुट्टी म्हणजे सॅटर्डे संडे सुट्टी, त्यामुळे अधिकारी सध्या बांधावर जाताना दिसत नाही. बांधावरती गेलं पाहिजे, नुकसान भरपाईची जी काही पंचनामे करायला पाहिजे ते केले पाहिजेत आणि तात्काळ त्याबद्दल शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे ती केली पाहिजे. अशा पद्धतीची घटना अजिबात आम्ही खपवून घेणार नाही. आपण बघितलं असेल, कालसुद्धा नागपूरमध्ये उतरल्या पत्रकारांशी बोलताना सन्मान्य बावनकुळे साहेबांनी तेच सांगितलं. आजसुद्धा बऱ्याचशा पेपरमध्ये दत्ता भरणे साहेबांनी तेच स्पष्ट सांगितलं आणि मला असं वाटतं सगळ्या पालकमंत्र्यांची, आमदार मोहनताईंची जबाबदारी आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथं नुकसान झाले त्याची नुकसान चौकशीचे पंचनामे जे करायचे ते तात्काळ करून शेतकऱ्यांना जो योग्य न्याय द्यायला पाहिजे तो आम्ही देतो. काल संजय राऊतांनी आरोप केला, त्यांना दावा केलेला आहे की शिवसेना शिंदे गटाचे आणि अजितदादांचे 25 ते 30 आमदार हे पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये विलीन होणार आहेत किंवा भाजपमध्ये सहभागी होणार आहेत. आता आरोप ज्याने केला त्यांच्याकडनं स्पष्टता घ्यायला पाहिजे. त्यांना काही ती माहिती असेल असं मला वाटतं. मला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इतके लोक पक्षात येत आहेत रात्री, आणि एकूण सगळं रात्र 11 आणि 12 वाजेपर्यंत सुद्धा तिथं ज्या पद्धतीनं नंदनवनावरती प्रवेश होतात ते बघितल्यानंतर महाराष्ट्राचं संपूर्ण शिवसेनामय महाराष्ट्र होईल अशा पद्धतीचं चित्र आणि अशा पद्धतीचं काम, शिवसेनेचं संघटन मजबूत करण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यकर्ते करतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा संघटना अजून मजबूत करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना जबाबदारी साहेबांनी दिली आणि ते आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू. नवनीत राणांचे जे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.